स्वामी कोण किंवा काहीच माहिती नव्हतं. असं नाही की मी नास्तिक होते, पण स्वामींबद्दल माहितीच नव्हतं. आपले नेहमीचे गणपती येतात, शंकर वगैरे हे जे आपले देवी देवता जे नॉर्मल आहे त्यांच्याकडे देवळात जायचं, काय जो काय तेव्हा गणपती उत्सव वगैरे असं असायचा ते सगळं असायचं. 2005 मध्ये मी आणि माझे मिस्टर काही एका आपण म्हणूया की काही संकट आली म्हणा किंवा काही अशा गोष्टी आल्या की जे आम्हाला आमच्या कुवतीच्या बाहेर होती, काही आमच्या कंट्रोलच्या बाहेर होती आणि आम्ही अशा काही गोष्टी फेस करायला लागलो जिथे आम्ही अडकलो गेलो. तर अशा वेळी एक माझी बहीण आहे, तर तिने मला स्वामींचा एक मोठा फोटो पाठवला आणि मला त्याच्याबरोबर एक तिने सगळं लिहून पाठवलं की संकल्प कसा सोडायचा. 1,00,000 जपाचा तिने मला संकल्प सोडायला सांगितला आणि तिने सांगितलं तू हे कर आणि बघ तू कशी बाहेर पडशील. आणि मी तुम्हाला खरंच सांगते की माझा अजिबात विश्वास नव्हता की मी तिला म्हटलं आम्हाला दोघांना एवढे एफर्ट्स इथे, एवढे प्रयत्न आम्ही करतोय, एवढं सगळं चालू आहे आणि मी जपामध्ये कुठे वेळ घालू. लिटरली मी अशा भाषेत तिला बोलले होते. पण तिचं मी सुरू तर नाहीच केलं. तिचं 4-5 दिवसांनी परत मला फोन आला, कारण ती पुण्याच्या बाहेर राहायला होती आणि तिने मला जवळजवळ रागवलं आणि धमकी दिली की तू हे केलं नाहीस तर आपलं नातं संपलं. इतक्या लेव्हलचं तिने सांगितल्यावर म्हटलं नको, आपण ही ज्यार्थी ही सांगतेय तेव्हा असंही काही मनात आलं नाही की हे स्वामींनीच पाठवलंय किंवा अजून म्हणजे हे युनिव्हर्सल हेल्पिंग हँड आहे युनिव्हर्स. एक्झॅक्टली असंही काही मनात नाही आलं. केवळ तिने सांगितलंय म्हणून मी सुरू केलं. पण बिलीव्ह मी, जसं जसं सुरू केलं तसं तसं चारी बाजूनी ती संकट आणि आम्हाला दोघांना स्वामींनी असं अलगद उचलून बाहेर ठेवलं. आणि तो जो काय पहिला एक आम्हाला आलेला त्यांचा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे बस आम्ही दोघंही खूप स्वामी भक्त झालो आणि आमच्याकडे स्वामींचं खूप आहे.